नाही अरे बोलून 11,000 दिले काय दिले आता त्याला माहित आहे तुम्हाला माहित आहे 15-20 लाख रुपये देऊन लागणार लागल्याचे पण तुम्ही सांगतो लागल्याचे तोंडावरती हे नाही काय म्हणतो त्याला ग्लो नाही काहीच नाही मग काय करणार तुमची जी मेहनत आहे ना ती मेहनत आम्हाला दिसते त्या मेहनतीच्या माध्यमातून तुम्हाला कसं करणार बाकी काहीच नाही याच्यामध्ये एवढंच आहे की होईल तेवढं माझ्यानं जेवढं होतं तेवढं मी करणार आहे आणि निघून जायचं एवढं कसं आहे सर या प्रोग्राममुळे मोटिवेशन भेटतात ना दुसऱ्यांना आता एवढे काय लागले त्यांच्यामध्ये काही नाही स्टोरी आहेतच आणि ह्या काळामध्ये कसं आहे माहिती आहे का या काळामध्ये की नाही विद्यार्थ्यांना जर तुम्ही सहकार्य केल्या मनोबल वाढवल्या तर ते विद्यार्थी काही करू शकते आज तुम्हाला ऑलिम्पिकचं तुम्हाला तेच सांगतो की ऑलिम्पिकमध्ये या आपलं नाणेरी सोडा हो महापुरुष सोडा हो पूर्ण देशाचं सांगतो आपल्या देशाचं तुम्हाला योग्य प्रशिक्षक नाही योग्य ग्राउंड नाही योग्य आहार नाही योग्य काहीच नाही आणि तुम्ही नियमित काय करता तुम्ही योग्य गोल्ड मेडल भेटावं इथं तुम्हाला पावती जर नसेल तर 4 वेळा गेट आलो आज यानं ज्याचं पद आहे म्हणजे याला आपण आज करायला पण मला माहित आहे की तुम्ही नेमकं हा काय केला काय नाही आज काय तर आपला आपले सँडी भाऊचं झालेलं आहे सिलेक्शन. सँडी भाऊ प्लीज माझ्या पब्लिकला थोडंसं सांग. खरं तर मी पोलीस भरती करायचो आणि पोलीस भरती करत 2019मध्ये जेव्हा ही पहिली भरती दिली होती तेव्हा मी 40 मार्क घेतले होते कारण की आधी लेखी होती आणि ग्राउंडला क्वालिफाय झालं नव्हतं. पण कुठंतरी वाटलं की 40 मार्कामध्ये काहीच होऊ शकत नाही पण सर्वात मोठं जीवनामध्ये माणसाच्या हत्यार असतं ते म्हणजे स्वतःवर विश्वास होता की आपण काहीतरी करू शकतो. मग तिथून मग ग्राउंड स्टार्ट केल्यानंतर मग थोडंसं ग्राउंडमध्ये पण थोडंसं इम्प्रूव्हमेंट झाले आणि त्यानंतर लगेच 2021-22ची भरती निघाली. त्यामध्ये मुंबई पोलीसला मी 36 मार्काचं ग्राउंड मारलं आणि क्वालिफाय झालो पण लेखीमध्ये खूप म्हणजे कमी मार्क पडले 61 मार्क पडले फक्त आणि तिथं मी डिस्क्वालिफाय झालो 2-3 मार्कांनी वेटिंगला पडलो. वेटिंगला पडल्यानंतर असं झालं होतं की आता काहीच होऊ शकत नाही म्हणजे खूप वेगळे वाईट निगेटिव्ह विचार येऊ लागले. पण कसं असते शेवटी मी आज पहिलेच सांगितलं की जीवनामध्ये सर्वात मोठा आपला हत्यार म्हणजे आपला विश्वास असतो पण नाही विश्वास होता म्हणून परत पेटून उठलो आणि काहीतरी असतं कुणाचा तरी हात असतं असं म्हणतात. तसा माझा एक मित्र आहे माझ्यासोबत की रक्ताच्या नात्याला लाजवला असा माझा मित्र रोहित वाघमारे त्यांनी मला साथ दिली आणि 1 नाही 2 नाही तर 3 पोस्ट काढल्या आणि MPSC मेन्समध्ये पण क्वालिफाय झालो होतो. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स भावा. तिथून मग तिथं 4 बीटने गेला रिझल्ट पण सरळ सेवेची 1 पोस्ट आणि पोलीस भरतीच्या 2 पोस्ट निघाल्या. माझं म्हणजे एवढंच की खचायचं नाही कधी आणि स्वतःवर विश्वास असल्यानंतर हेच काय माणूस काहीही करू शकतो कुठेही जिंकू शकतो बस एवढंच सांगेल. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू ब्रो. सँडी भाऊला प्लीज कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स द्या आणि इथं आपल्या सँडी भाऊचा सत्कार आहे. मध्ये सरला थोडंसं विद्यार्थ्यांना मोटिवेट करताना पाहिलं तर आज आपल्या संदेश भाऊचा आहे सत्कार इथे. तर कार्यक्रम लगेच सुरू होईल तर भेटूया तुम्हाला लगेच कार्यक्रममध्ये. संदेशबद्दल मला सांगायचं तर संदेश हा मला छोटा भाव लागतो आणि माझी एक इच्छा आहे की संदेशचं स्वागत एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सगळ्यात म्हणजे काय म्हणायचं जेवढं मेहनत त्यांनी घेतली ना ती मेहनत यापैकी अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण की सर नांदेडमध्ये तरी मला वाटतं की निस्वार्थपणे जर कोणी शिकवत असेल तर ते आहे कारले सर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण की सरांच्या अकॅडमीमध्ये जो कोणी विद्यार्थी असतो
त्यांना फीससाठी सर कधी टोकत नाही आणि रेग्युलर कॉल करतात आणि असा कुठलाही शिक्षक नाही की विद्यार्थ्यांना कॉल करून होतो हे सर आहे. कारण की ते पोटातून त्यांची तळमळ असते की यार आपला विद्यार्थी लागायला पाहिजे आणि असा कुठलाही शिक्षक फक्त मला तरी वाटते पैशासाठी शिकवतात. आम्हाला एक्सपिरियन्स आहे. सरांचं माझं रिलेशन म्हणजे भावासारखंच आहे आणि सर मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. आमचे अक्षरशः पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज सगळे ग्राउंड बंद झाले टोटल. आम्ही पळवत होतो रस्त्यावरती, सगळं गुडघ्याचा प्रॉब्लेम होतो आणि युनिव्हर्सिटीला पळालो. तिथंही सरांनी खूप मार्गदर्शन केलं आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मी संदेश वाघमारे, राजनगरला राहतो. 2019 ला मी पहिली पोलीस भरती दिली होती. मला लेखीमध्ये फक्त 40 मार्क होते, ग्राउंडला क्वालिफाय झालो होतो. मग तेव्हापासून थोडंसं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो. मग तिथून कंटिन्यू प्रॅक्टिस होती 2 टाइम प्रॅक्टिस. अभ्यासात खूप कच्चा होतो आणि मग 2021 ला परत 18,500 पदाची भरती निघाली. तिथं भरती दिली. तिथं ग्राउंडला चांगले मार्क पडले, 36 मार्क पडले आणि लेखीला पण 61 मार्क पडले. मग 2 मार्कांनी बेटिंग लागली. मग म्हणलं नाही, म्हणलं आता संपलं आपलं, काहीच खरं नाही, म्हणलं आपलं काहीही खरं नाही, आपलं आयुष्य संपतात, आत्महत्या करण्याचे मनामध्ये विचार होते. पण सर झालं असं की मला तरी वाटते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक हत्यार असतं. ते हत्यार म्हणजे आपल्या विश्वासाचा आणि ते हत्यार मी वापरलं आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज मी 3 पोस्ट काढले. कुणाला मी भरोसा नव्हता की हा मुलगा काहीतरी करू शकेल, कारण की मी रॅप करतो, आर्टिस्ट आहे, प्रत्येक फील्ड मध्ये आहे. कारण कुणी बघून जज करत होतं मला, साधं सिंपल, हे काहीच करू शकत नाही मुलगा, काहीच नाही. आणि सर एक छोटस उदाहरण सांगतो आणि संपवतो. जेव्हा मी 2021च्या भरतीला लागलो नाही, 2 मार्कांनी गेलो आणि एका जो वनरक्षक आहे त्यांचा मुलगा मुंबई पोलीस झाला. सर मित्रच आहे तो. त्यांच्या वडिलांनी मला कॉल केला, काय झालं संदेश, लागला नाहीस तू? म्हणलं हो सर, खूप डिप्रेशन मध्ये होतो मी आणि मोटिवेट करणारे खूप कमी जण असतात, आनंदी खूप असतात. आपण जेव्हा लागलो ना तेव्हा आनंदी खूप लोक असतात आणि काही जवळचेच असतात की आपल्याला मोटिवेट करतात. त्यांनी मला म्हणले की काय झालं, लागला नाही का तुम्ही? हो सर 2 मार्कांनी गेला. अरे काय तू, माझा मुलगा तर लागला म्हणे मुंबई पोलीसला. मी हो सर धन्यवाद त्याचे. आता तुमचं काय खरं नाही, तुम्हाला एक तर मुलगी पण कोणी देत नाही आणि तुमचं काहीच खरं नाही. मी म्हणलं सर नाही सर, मी प्रयत्न करतो. नाही रे, तुमचं काही खरं नाही, मला तुम्ही असं टुकारपणा करा, असंच करा. मग मला अक्षरशः मी एक स्वप्न तयार केलं सर. स्वप्न तयार केलं असं केलं की मी जात होतो रस्त्याने जाता त्या माणसाचा राग माझ्या मनामध्ये होता. मी असं ठरवलं होतं की त्याला तर मारायचं म्हणजे मारायचं. की तुम्हाला कसं काय बोलू शकतो असं. जाता मला रस्त्यामध्ये बाबासाहेब भेटले. बाबासाहेब म्हणाले कुठं चाललास? मी म्हणलं बाबासाहेब मला असा माझा रिझल्ट गेला आणि मला त्याला मारायचं. ठीक आहे बाबा म्हणजे तू मार त्याला. आता बाबासाहेब मार म्हणल्यानंतर विशेष संपला. बाबासाहेब म्हणाले निघाला. बाबासाहेबांनी धरले मला कांद्यावरती. कुठं चालला? बाबासाहेब तुम्हीच म्हणले की आपल्याला मारा, त्याला मार, त्याला अशी झापड मारा की पूर्ण महाराष्ट्राला गेली पाहिजे. म्हणजे तुझ्या हाताची नाही, तुझ्या यशाची झापड मारली त्याला आणि दाखवलं. तो माझे स्टेटस रोज बघतो सत्काराचे, एक मेसेज सुद्धा करत नाही की तो लाजतोय स्वतःला की यार मी कुणाला जज केलं होतं. तर कधी कुणाला जज करू नका आणि इन्स्पिरेशन जर बाबासाहेब असतील तर जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही. एवढं त्या जगामध्ये सगळ्यांना सगळे म्हणजे भेदभाव करतात. मेन मध्ये कोण भेदभाव करतात, मेन मध्ये करतात. ट्रायलेंडर मध्ये किन्नर म्हणलं लोक अलग होतात. कोणी मध्ये किन्नर, कोणी मध्ये गिंदा, कोणी मध्ये झटका, कोणी मध्ये गे. प्रत्येक जण अलग अलग तंत्रज्ञान बघतात, अलग अलग ह्याच्यात हे करतात. मला या लाईफ मध्ये मी वयाच्या कमीत कमी 10व्या-11व्या वर्षापासून होते. मी माझ्या घरच्या लोकांनी मला ऍक्सेप्ट केलं नाही. इतकं मला म्हणजे हे करायचं तू करू शकते. खूप पाय ऐकलं तर हमेशा 100 मीटर पळते वेळेस चिरपिचिर दुसऱ्या तू करतील, तू पुढे गेलीच पाहिजे, तू केलीच पाहिजे प्रत्येक गोष्टीला. मला असं म्हणजे वाटत नव्हतं कधी की मी लागल. सरकार गेल्या वर्षीमध्ये स्वतः केले पण त्यावेळेस काही झालं नाही. कारण आमचं कॉम्पिटिशन मुलीसोबत लावलं होतं गेल्या वर्षीमध्ये. कॉम्पिटिशन मुली सोबत राहिल्यामुळे कारण मुली अभ्यास करू शकतात दिवसभर. ट्रायलेंडरला अभ्यास म्हणून कारण भिक्षा मागे काम पर्यायच नाही आम्हाला. कारण आमचं जगणं सगळं त्याच्यावरच आहे.
मग ते आम्हाला हे नव्हतं यावेळेस स्पेशल म्हणजे राखीव जागा ठेवलेले आहेत. आणि मेन म्हणजे देवाच्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने किंवा मध्ये कुठले काही चांगले कर्म असतील त्याच्यामुळे असं झालं की संभाजीनगर कारागृह पोलीस मध्ये तिथं माझा एकच फॉर्म होता. तर त्याने कॉम्पिटिशन दुसऱ्याला कॉम्पिटिशन बोलून सुद्धा ते व्यक्ती 24 मार्क आले आणि मला संधी आली. तिथं मला हे झालं दुसऱ्या इथं झालं तुझं म्हणून तू हळू नको. तर मित्रांनो, तर आपल्या सांडी भाऊचा आता इथं सत्कार झालेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. आणि तिथे एक कॅन्डिडेट होता तृतीयपंथी, तर त्याच्यासोबत आपला एक छोटासा आपण एक इंटरव्ह्यू घेऊ त्याचा, जर ते अलाऊ करतील तर. नाहीतर मग आपला सँडे भाऊचा तर तुम्ही तो ओळखतच असाल. आता तर भाऊ आपला सँडे भाऊ नांदेडमध्ये फेमसच आहे. तर आपला भाऊ त्याच्या मनावर आहे की तो नांदेड पोलीसमध्ये जॉईन करेल या कॅनल इन्स्पेक्टर या SRPF. तर हे सगळं काही याच्यावर डिपेंड आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा माझ्या मित्रा. थँक्यू सो आणि मला असंच पुढच्या वर्षीच्या भरतीसाठी मला थोडंसं मार्गदर्शन कर, तू पण मला होशील, मोटिवेट कर. करशील ठीक आहे. तू आणि पण. माझा पण सत्कार असाच होईल, आय 100% एक्सपेक्ट. 100%. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.